नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, रोज ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी मात्र कारण आहे. दुसऱ्यापेक्षा तू मला भरपूर दिले आहेस आणि देत आहेस. आणि तुझे नाम लक्षात ठेवण्याची मला आठवण दे आणि आम्हाला चांगले आरोग्य द्या. हे बाळांनो, लक्षात ठेवून रोज बोलायचे. तसेच बाळांनो, परमेश्वर आपल्याशी शब्दात बोलतोय असे नाही, तो आपल्या परिस्थितीतून आणि मनाच्या शांततेतून नेहमी बोलत असतो. आणि आपण जेव्हा सेवा करतो, त्याचे नामस्मरण करतो, सदाचाराने वागतो, तेव्हा नकळत आपले मन शुद्ध होते आणि आपला अहंकार कमी होतो. आपल्याला समाधान मिळते. स्वामी सांगतात, बाळांनो, आपण सर्व देवावर सोपवले की देव आपली कधीच पाठ सोडत नाही. बाळांनो, तुम्ही काय म्हणता की आम्हाला देवाचे दर्शन होत नाही. अरे, देवाचे दर्शन होणे इतके काही सोपे नसते. तो भक्तांच्या कर्मावर अवलंबून असतो आणि कोणालाही दोष देऊ नका. आपल्या चुका पाहून आपण शांत राहायला शिका. वेळ वाया न घालवता स्वतः काम करा. बघा, तुमची प्रगती नक्कीच होईल. आणि दुःखातून जेव्हा आनंद येतो तेव्हा सुखमय असतो. प्रत्येकाची वेळ बदलत असते, पण त्यासाठी थोडी सहनशक्ती ठेवावी लागते. बाळांनो, परमेश्वराचा हात कधीच सोडू नका. शांततेच्या मार्गावर जात जा. त्या मार्गावर आम्ही तुमची वाट पाहत उभे असतो. बघा, तुमचे सर्व काही मनासारखे होईल. स्वामी सांगतात, बाळांनो, कोणी जरी तुमच्यावर टीका केली तरी लक्ष देऊ नका. कारण फुलांना फुलण्यासाठी सूर्यप्रकाशाची जेवढी गरज असते ना, तितकेच पावसाच्या पाण्याचे फटकेही सहन करावे लागतात, तरच ते सुंदर दिसतात. असे आहे हो माझ्या बाळांनो, हे लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, वेळ कोणतीही येऊ, मन नाराज ठेवू नका. परिस्थितीशी सामना करायला शिका. बाळांनो, परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतात. जीवनात सतत चांगल्या गोष्टी घडतील असे नाही. काही वेळा लोकांचे वळणे पण खायला लागतील. काही वेळा नुकसान पण होऊ शकेल. आणि चांगले दिवस आले म्हणून गर्व करू नका. तर बाळांनो, लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, जेव्हा तुम्ही काही गोष्टीने रडता, परमेश्वराला सांगता, तेव्हा ते तुमचे अश्रू देवापर्यंत पोचतात. देव सर्व ऐकत असतो. तेव्हा परमेश्वर तुमच्याकडे पाहून कधीच पाठ फिरवीत नसतो. आणि बाळांनो, कोणत्याही कामासाठी हरलात तरी चालेल, पण प्रयत्न करणे अजिबात सोडून देऊ नका. कारण जीवनात हे यशस्वी होण्यासाठीच असते. ते सतत प्रयत्न करत राहण्यासाठी असते. आणि जो प्रयत्न सोडत नसतो त्यांच्यावर आमचा आशीर्वाद असतो. म्हणून बाळांनो, प्रयत्न करणे हे तुमच्या हातातच असते. स्वामी सांगतात, बाळांनो, जसे जीवनात पटकन मिळणारे यश हे अहंकार निर्माण करतो, तर उशिरा मिळणारे यश हे चांगलेच असते. बाळांनो, जेव्हा तुमचे आयुष्य चांगले असते तेव्हा तुम्हाला परमेश्वराची आठवण येत नसते. पण कोणतीही अडचण आली की तुमच्या मनात परमेश्वर असतो. तोच परमेश्वर तुम्हाला धीर देत असतो, तुमची भीती कायम घालवतो. तर बाळांनो, रोज परमेश्वराची आठवण काढत जा. स्वामी सांगतात, बाळांनो, परमेश्वर खूप दयाळू आहे. परमेश्वराची भक्ती हीच खूप महत्त्वाची असते. प्रत्येकाने परमेश्वराचे नाम घेतलेच पाहिजे. तर बाळांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.